नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओद्वारे अधिक मासासंबंधी माहिती आणि पौराणिक कथा जाणून घेणार आहोत। त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। तर मंडळी, एकदा श्री विष्णू यांना नारद मुनी म्हणाले, दरवर्षी फक्त 12च महिने असतात, मग दर 3 वर्षांनी हा 13वा महिना कसा येतो ते मला कृपा करून समजावून द्या। तेव्हा नारायण म्हणाले, विश्वाचे कल्याण अगर अकल्याण हे सत्कर्माच्या आणि दुष्कर्मांच्या प्रमाणावर अवलंबून असते। आजकाल दुष्कृत्याचेच प्रमाण वाढल्यामुळे ते पाप आपल्याला सहन होत नाही। अशी 12ही महिन्यांची केव्हापासूनची तक्रार होती। त्या पापाचे जड ओझे 12 महिन्यांच्या पोटात मावेनासे झाले। त्यामुळे त्या 12ही महिन्यांनी आपापल्या पोटातील पापाचा फक्त 3राच हिस्सा बाहेर काढून टाकला। आपला पापभार तेवढा कमी केला। परंतु 12ही महिन्यांनी काढून टाकलेल्या त्या पापभागापासून 13वा महिना म्हणजेच अधिक मास उत्पन्न झाला। तो पापमय असल्याने त्याला मलिन मास किंवा मलमास असे नाव पडले। अधिक मास पाळणाऱ्या स्त्री पुरुषांनी महिनाभर एकभुक्त राहून पुरुषोत्तम व्रत करावे। संबंध अधिक मासात प्रत्येक दिवशी अधिक मास पोथी सकाळी, दुपारी व संध्याकाळी वाचावी अगर ऐकावी। निदान सोयीप्रमाणे एकदा तरी तसे करावे। वैदिक काळात अधिक महिन्याला संसर्प, मलीमलूच असे म्हटले गेले आहे। अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मलमास, धोंड्याचा महिना असेही म्हणतात। अधिक महिन्याचे संदर्भ वैदिक साहित्यात आढळतात। सौर कालगणना वेद काळात अस्तित्वात होती आणि चांद्र कालगणनाही अस्तित्वात होती। वैदिक ऋषींना हे लक्षात आले की चांद्र आणि सौर कालगणना यांचा एकमेकांशी मेळ जुळण्यासाठी काही दिवसांचा फरक पडत होता। हे अंतर भरून काढण्यासाठी काही दिवस अधिक घ्यावे लागले। वैदिक काळातच हे अंतर भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी कालगणनेमध्ये 30 दिवस अधिक घेतले गेले आणि हाच तो अधिक मास होय। चैत्रापासून अश्विन महिन्यापर्यंतचा कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो, कारण या महिन्यातच सूर्याची गती मंद असते व त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला जास्त वेळ लागतो। क्वचितच कार्तिक व फाल्गुन महिन्यातही अधिक मास येतो। त्यावर्षी एकाच नावाचे 2 चांद्र महिने असतात। अगोदरचा अधिक मास आणि नंतर लगेच येणारा महिना हा निजमास। एखादा विशिष्ट महिना अधिक मास आला की 19 वर्षानंतर तोच महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो। ज्या महिन्यात सूर्याचे एका राशीतून पुढच्या राशीत संक्रमण होत नाही तो महिना अधिक महिना मानतात आणि त्यानंतरचा निज महिना। याच नियमाने ज्या चांद्र महिन्यात सूर्य 2 राशींनी पुढे सरकतो त्या महिन्याला क्षयमास म्हणतात। पौर्णिमेला महिना संपतो अशा पद्धतीच्या पंचांगात निजमासाच्या एका म्हणजेच कृष्ण पक्षानंतर अधिक मासाचे 2 पक्ष येतात आणि त्यानंतर निजमासाचा शुक्ल पक्ष म्हणजे दुसरा पंधरवडा। त्या पंचांगातला अधिक मास आणि अमांत पद्धतीच्या पंचांगातील अधिक मास एकाच वेळी असतात। प्रत्येक महिन्यात 2 वा अधिक एकादशा असतात। त्यातल्या 24 एकादशांपैकी प्रत्येकीला स्वतंत्र नाव असते। मात्र अधिक महिन्यात येणाऱ्या 2ही एकादशांना कमला एकादशी हेच नाव असते। ज्या वर्षी श्रावण, भाद्रपद किंवा आश्विन महिन्यात अधिक मास येतो त्या वर्षी चातुर्मास 5 महिन्यांचा असतो। अधिक मासात निजमासाप्रमाणेच विनायकी आणि संकष्टी या दोन्ही चतुर्थ्या असतात। पूर्वी याचे मलमास असे नाव होते। मलमासात मंगलकार्ये, काम्यव्रते इत्यादींचा त्याग करत होते। त्यामुळे या मासास इहलोकात अनेक निर्भस्तनांना सामोरे जावे लागले। त्यामुळे व्यतीत होऊन तो मास वैकुंठात विष्णूंकडे गाराणे घेऊन गेला। विष्णूंनी त्यास गोकुळात कृष्णाकडे पाठविले। तो कृष्णास शरण गेला। कृष्णांनी त्या मासाचे नाव बदलून पुरुषोत्तम मास असे ठेविले, अशी कथा प्रचलित आहे। या मासात जे श्रद्धा भक्तियुक्त राहून उपासना, कर्मे, व्रते व दाने करतील त्यांना पुण्य मिळेल असेही त्यास वचन दिले। अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो। या विशिष्ट महिन्यात विष्णू देवतेच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे। भागवत पुराणाचे वाचन, भागवत कथा सप्ताह, स्नान, दान, जप यांचे आचरण या महिन्यात केले जाते।
ब्राह्मणांना भोजन, दान देणे यासाठीही या महिन्यात विशेष उपक्रम केले जातात. अधिक महिन्यात विविध मंगल कृत्ये करू नयेत असा संकेत रूढ आहे. त्यामुळे या महिन्यात विवाह, मुंज, बारसे असे संस्कार केले जात नाहीत. तसेच नव्या वस्तूंची खरेदी अथवा नव्या कपड्यांची खरेदी अशा गोष्टी न करण्याची परंपरा समाजात रूढ आहे. 2026मध्ये अधिक ज्येष्ठ महिना 17 मे 2026 पासून सुरू होईल आणि 12 जून 2026 पर्यंत असेल. अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. पुरुषोत्तम म्हणजे नारायण. मुलीचे लग्न केले जाते त्यावेळी विवाह प्रथेनुसार जावयाला नारायण असे संबोधले जाते. त्यानुसार विवाह संस्कार पार पडतात. त्यामुळेच मुलींच्या आईवडिलांसाठी जावई हा नारायण असतो. शास्त्रानुसार जावयाला 30 अनारसे, म्हैसूर पाक किंवा बत्तासे असे सच्छिद्र पदार्थांचे वाण देण्याची पद्धत आहे. अधिक मासाचे निमित्त म्हणून सुवासिनींना देखील जोडवी बदलण्यास निमित्त मिळते. अनेक ठिकाणी अधिक मासाला धोंड्याचा महिना असे म्हटले जाते. नियमित सुरू असलेल्या कालगणनेत आडमुठ्यासारखा मध्येच आलेल्या दगडासारख्या धोंड्यासारखा आलेला महिना म्हणून धोंड्याचा महिना असे एक मत आहे. मात्र धोंडा आणि अधिक मास यांना जोडणारा एक खाद्यपदार्थ आहे. त्याला धोंडा म्हटले जाते. नागपंचमीला पुरण घालून चौकोनी पदार्थ केला जातो. त्याला दिंड म्हणतात. तोच पदार्थ मराठवाड्यात गोल लाडवासारखा किंवा धोंड्यासारखा वळून उकडवला जातो. त्याला धोंड्याचा नैवेद्य म्हणतात. जेवताना जावयाला आग्रहाने धोंडे खाऊ घातले जातात आणि त्याच्या रूपाने नारायणाने धोंड्याचा नैवेद्य स्वीकार केला असे समजतात. या महिन्यात गहू, तांदूळ, मूग, तीळ, वाटाणा, राजगिरा, काकडी, केळी, आवळा, दूध, दही, तूप, आंबा, खरपूस, पिंपळ, जिरे, कोरडे आले, खडे मीठ, चिंच, सुपारी, फणस, तुती, मेथी पदार्थांचे सेवन करावे. या महिन्यात प्रवास करणे, भागीदारीची कामे करणे, कोर्ट कचेरी कामे करणे, बियाणे पेरणे, झाडे लावणे, दान करणे, सामाजिक कामे करणे, सेवा कार्य करणे, बँकिंग क्षेत्रात कामे उरकून घेणे यात दोष नाही. लग्न, कार्य, मुंज, साखरपुडा किंवा अन्य कोणतेही मंगल कार्य अधिक मासात करू नये. या महिन्यात विवाह, नामकरण, अष्टकाधी श्राद्ध, मुंडन, यज्ञोपवीत कान टोचणे, गृहप्रवेश यासारखी शुभ कार्य टाळावे. या अधिक महिन्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका आणि मांसाहारापासून दूर राहा. तर मंडळी, आशा करते ही अधिक मासाची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. त्यामुळेच व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.